अतिशय थाटामाटानं पार पडला आरके क्रीडा नगरीवरती. क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे लवर आणि क्रिकेटचे सातत्याने अपडेट्स देणारे आमचे मिस्टर विकी केणे यांचं सुद्धा आता मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण संजय स्मृती चषकामध्ये करूया हार्दिक स्वागत. दोन्ही आमचे ऑफिशियल पंच आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि या दोन्ही संघाचे जे 12 मॅन आहेत प्लीज विनंती करतो की आपण या आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. भावले संघाला 12 मॅन नाहीये आणि त्यामुळेच 2 धावेने पेनलाइज आपण करतोय. तर एबन जोडी आपला 12वा खेळाडू आमच्याकडे पाठवा, कारण सौदी अरबमध्ये सुद्धा एवढे कडक नियम नसतील तेवढे कडक नियम आता मात्र या सत्रामध्ये आपल्याला ओमसाई आपल्या लोणार क्रिकेट असोसिएशन मध्ये पाहायला मिळत आहेत. आणि नियम कडक असणं फार गरजेचं आहे, तेव्हाच खेळाडूंना एक चांगला वलय नक्कीच निर्माण होईल आणि ती शिस्त आता मात्र या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सलामी जोडी तुम्ही पाहू शकाल, अगदी त्याच्या गजरांना आर्यन आणि त्याच्या सुप्तीला पाहू शकाल. स्वतः संगणक आहेत मयूर. शेवटची लढत पहिल्या फेरीत आपण पाहतो. या ठिकाणी अगदी जबरदस्त क्रिकेटचा हा नजराणा आपण पाहतो. अगदी सावध नगरीमध्ये अरिहंत कॉम्प्लेक्स मध्ये स्वर्गीय संजय स्मृती चषकाचा आपण आस्वाद घेतोय आणि सातत्याने आपण पाहतो की या स्पर्धेसाठी केपी सर यांचं सुद्धा मात्र फार मोठं मोलाचं योगदान असतो आणि प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं बारकाईनं लक्ष ते देत असतात. हा थोडा वेळ खेळ शांत होता तरी लगेच आमच्याशी कॉन्टॅक्ट केला, संवाद साधला की एक्झॅक्टली काय घडलंय त्या ठिकाणी. आणि आता मात्र सर्व काही सुरळीत आहे. गोलंदाज कैलास आहे, मार्गस होईल राऊंड द विकेट मात्र मारा करेल. ओ पहिला चेंडू जाऊन पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज मयूर ना, परंतु चेंडू बॅट मध्ये पहा कुठलाही संपर्क नाहीये. लेजेंड खेळाडू तुम्ही या संघामध्ये पाहू शकाल, विनोद केने आहेत, तर नागेश, मंगल, राहुल, कैलास. जबरदस्त या ठिकाणी या संघाची बांधणी आपण पाहतोय आणि स्वतः विनोद केने आता मात्र या संघाला रीड करतायत. हो ऑन साइडला हुक केलाय, फटका चांगला आहे, डीपमध्ये कुठला प्रोटेक्शन नाही. मिडविकेटचा फिल्डर जोपर्यंत स्क्वेअर लेगकडे मात्र ट्रॅव्हल करेल तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या आणि मयूरच्या बॅटमधून येणाऱ्या हा 2 धावा आणि 2 धावाने संघाचं या ठिकाणी अकाउंट ओपन होते. या वैयक्तिक खातं उघडतोय मयूर, स्वतः संघनायक. धावसंख्या स्थिर आहे, बिनगडी बाद 2. आज निलेश पाटील सुद्धा इन ऍक्शन मध्ये आहेत, विजय पाटील सुद्धा इन ऍक्शन मध्ये आहेत. आज कम्प्लीट साइड A1 जोडीची आपण पाहतोय. हो पुन्हा फटका हवेत केलाय, परंतु पाहू शकाल अगदी मिडॉन वरती कुठला फिल्टर नाही. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय आणि येतोपर्यंत एकच धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळाली. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. 4-4 षटकांच्या लढती आपण पाहतो या ठिकाणी. अनेक वर्षापासून आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये भावाले गावाच्या संघाने सुद्धा मात्र अधिराज्य गाजवलेलं आहे. परंतु आता खेळाडूंची संख्या जास्त वाढत असताना प्रत्येक गावामध्ये आपल्याला 2-3 संघ पाहायला मिळत असतात आणि ते 2 संघ आपण पाहतो या ठिकाणी. भावाला गावातील फुलटाची डॉन्सला टर्न केला, बॅकच्या टोला चेंडू स्पर्श झाला आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये मात्र निघून जातोय. 1 धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण झाले. एक काल होता, मी नेहमीच उल्लेख करतो, विनोद केने असतील किंवा अनंता
त्यानंतर तुम्ही मनोज भोईरला पाहिलं असेल, त्यांनी अनेक वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलं आणि मात्र त्यांच्या मार्गदर्शनातून आता मात्र अनेक युवा खेळाडू आपल्या भावाल गावामध्ये घडताना पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर विकेटचा फटका, जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि फेक सुद्धा लाजवाब. एकाच हाताने चेंडूला पकडला, एकाच हाताने चेंडू फेक केला आणि तत्पुरती एकच धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मात्र मिळाली. संत गतीने धावा आता मात्र धाफलक्यावरती येताना आपण पाहतोय. बिनगडीबाद एकूण 5 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन पहा, परंतु एस्ट्याच्या पाठीमागे थोडीशी बीस फील आणि त्याचमुळे मात्र मंगलकडून ही चूक घडली आणि त्याचमुळे एक धाव तिथे मात्र आपण पाहिली. शेवटच्या चेंडूवरती कैलासनं खर्च केली. एका षटकाचा स्पेल इथे मात्र संपन्न झाला. कैलासला सफलता प्राप्त करता आली नाही, परंतु कंजूशी गोलंदाजी, लाजवाब, अप्रतिम सुरुवात वीरेन स्पोर्ट भाबाळे संघाची आपण पाहतोय. कैलासचा स्पेल इथे संपन्न झाला. आता मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहू शकाल या ठिकाणी दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात करेल गोलंदाज. तर नक्कीच या ठिकाणी विनोद आता मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात इथे मात्र करेल. तर योगेश वरती आमने बी संघाचे संघनायकाला विनंती करतोय, प्रशांत या आपण आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि काल भैरव वालशीन संघाच्या संघनायकाला सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा आमच्याशी लगेचच संवाद साधायचा आहे, कारण जो डिसिजन पेंडिंग आहे त्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला आहे. विनोद मात्र षटकाला सुरुवात करतोय. अजून एक लेजेंड आमने लोणार परिसरातील फटका मात्र विस्तामिक चेंडू हवेत आणि या ठिकाणी पकडला जाईल. ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट अखेर विनोद आपल्या संघाला प्राप्त करून दिला आणि या ठिकाणी पहा आर्यन आपल्या संघाला फक्त एका धावाचं योगदान दिलं. निराश पावलानं माघारी परततोय आणि लागतोय या ठिकाणी A1 जोडीला हा खूप मोठा धक्का. पहिल्या षटकामध्ये पहा धावा होत्या एकूण 6 आणि ज्या 2 धावा पॅनलाइजच्या होत्या त्या आम्ही ऍड करतोय. लक्षात सुद्धा A1 जोडी, तर एकूण धावा फलक्यावरती धावा लागल्या गेले 8 आणि आता मात्र नवीन फलंदाज येतोय तिसऱ्या क्रमांकावरती विजय पाटील. कुठल्याही प्रकारच्या चेंडूवरती लक्ष केंद्रित नव्हतं. ऑन साईडला मात्र त्या ठिकाणी भिडकावण्याचा प्रयत्न केला विजयने, परंतु चेंडू बॅट मध्ये मात्र कुठलाही संपर्क मात्र झाला नाहीये. नॉट विजय, धनंजय आहे. 1 डाऊन पोझिशनला आपण पाहू शकाल या ठिकाणी, परंतु काय सुंदर चेंडूची हाताळणी. बागफुटला गेले पंचशीला दिशे सुंदर अपरकटच्या साइड ऑफ चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल होतोय. डिक्लेअर झोन आहे त्या ठिकाणी आणि चेंडू जाऊन डिक्लेअर झोनला धडकतोय. एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली जाईल. एका धावेवरती धावसंख्या विकी किने आम्हाला सांगतात की एक्झॅक्टली 1 घडी बाद 9 धावा धाव फलक्यावरती आपण पाहतोय. विश्व केने यांच्या माध्यमातून या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. पर 6 साठी धनंजयसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. क्या बात आहे. परंतु विश्व केनेला विनंती करतोय की कॅश पहिल्यांदा आमच्याकडे जमा करा, तेव्हाच मात्र तुमचं पारितोषिक अनाऊन्स होईल. परंतु विनोदचं कौतुक करावं लागेल. आज जी सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये या कैलासने दिली त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवणे या ठिकाणी विनोद सुद्धा मात्र अतिशय चांगल्या प्रमाणात गोलंदाजी हाताळतोय. ही लेन पहा, अगदी शरीराचा वेध घेणार आहे. पंचाकडे लावून प्लियास फिंगर अप लेग बिफोरच्या रूपाने या ठिकाणी संगनायक मयूर आता मात्र माघारी परततोय आणि अशा रीतीने A1 जोडीला लागणारा हा दुसरा धक्का. मयूर बॅक टू द डगआउट.
पाहायला मिळाली आणि त्याचमुळे मात्र अवांतर धावेमध्ये या ठिकाणी भर होत असताना शांतमय क्रिकेट सध्या सुरू आहे. हा फटका जबरदस्त आहे, परफेक्टली कनेक्शन आहे, चेंडूला उंची जास्त मिळाली आणि त्या ठिकाणी झेल ड्रॉप. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र सहजसोबत झेल पकडले, परंतु इथे एक्झॅक्टली काय घडलंय पहा, फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. म्हणजे करे कोई और भरे कोई. फटका इथे मात्र सहजोला पंकज त्याला जीवनदान मिळालं, झेल ड्रॉप झाला आणि फलंदाज धनंजय मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. दुसऱ्या फळीतील पहिला सामना आपण इथे या ठिकाणी या सामन्यानंतर पाहणार आहोत आणि त्या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी या आरडी 11 किरवली संघाचा संघनायक आणि रोशन स्पोर्ट मुटवल संघाचा संघनायक या पुढील होणारा सामना. निलेश पाटील आलाय. धनंजय बाद झाल्यानंतर निलेश आपल्या संघाची आता मात्र या ठिकाणी जबाबदारी घेईल का? थोडीशी शांतमय सुरुवात. आतापर्यंत एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये, सिंगल डबलवरती पूर्णपणे भर टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि कासवच्या गतीने धावफलक पुढे जाताना आपण पाहतोय, कारण 3 गडी आतापर्यंत इथे गमावले, फक्त 11 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर कटचा फटका जबरदस्त इथे इनफिल्डला बीट केला, परंतु डीप मध्ये आहेत स्वतः संघनायक आहेत त्या ठिकाणी नागेश. परंतु इथे मात्र पाहू शकाल ओव्हर थ्रोच्या रूपानं अजून एक धाव तिथे मात्र एक्स्ट्रा मिळेल ते प्रतिस्पर्धी संघाला. जिथे एकेरी होती तिथे दुहेरी धाव पूर्ण केली आणि अशा रीतीने दुसरा षटकाचा खेळ सुद्धा मात्र संपन्न झाला. एकूण 13 धाबा 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर फक्त 6 धाबा कैलासनं खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये विनोदनं फक्त 5 धाबा खर्च केल्या, 2 पॅनल्टी धाबा, अशा एकूण 13 धाबा आपण पाहतो धावफलकावरती. जबरदस्त स्कोरिंग करतायत आमचे विकी केणे. आणि तसेही ठाणे ग्रामीण जर विचार जर केला तर सर्व अपडेट देणारे आमचे विकी केणे. पूर्ण जिल्ह्यामध्ये कुठल्या कोपऱ्यामध्ये काय घडतोय त्याचे सर्व अपडेट्स ते देत असतात. क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत, क्रिकेटचे खूप मोठे खंबीर समर्थक आहेत. तिसऱ्या षटकात सुरुवात केली त्या ठिकाणी राहुलच्या माध्यमातून, परंतु या ठिकाणी पाहू शकाल वाडिश मिडॉनला शतरक्षक आहे, थोडीशी कमली आणि त्याचमुळे तिथे एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळाली. राहुल आलाय तिसऱ्या षटकासाठी. आतापर्यंत कुठल्याही फलंदाजाला सीमारेषा ओलांडता आली नाहीये. दोन्ही लक्ष्मण रेषा आहे की काय त्यांच्यासाठी प्रयत्न करतायत, परंतु गोलंदाजी सुद्धा तेवढीच धारदार पाहतोय आपण, कारण फलंदाजाला संधी निर्माण करून देत नाहीये. अचूक टप्प्यावरती अचूक लेंथवरती सध्या मारा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पहा चेंडू पडले तर बाहेरच्या दिशेने स्लोअर वन होतात, ती लेंथ मात्र इथे निलेशने ओळखली नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. असं वाटतं की लो स्कोरिंग हा सामना होतो की काय, त्या अनुषंगाने सध्या गोलंदाजी सुरू आहे. म्हणजे आतापर्यंत जो निर्णय स्वीकारला वीरेन स्पोर्ट भावाली संघाने गोलंदाजी करण्याचा, तो योग्य ठरतोय असं म्हणावं लागेल. बॅटच्या अगदी स्टिकरवरती जाऊन चेंडू धडकतोय. पुन्हा मात्र शॉट मिड विकेटला फिल्डर सज्ज आहे आणि खास वैशिष्ट्य राहिले की ज्याप्रमाणे फिल्डिंग सजवली आहे त्या फिल्डिंगच्या अनुसार गोलंदाजी होते, हे फार महत्वाचं आहे. आणि नागेशची मात्र चांगली कॅप्टन्सी पाहायला मिळते, म्हणजे कुठल्या क्रमांकावरती कुठल्या गोलंदाजाचा वापर करायचा तो त्याने परफेक्टली केला असं म्हणावं लागेल. टॉस बॅटची कडा आणि चेंडू पाहू शकाल थर्डमॅनच्या दिशेने, अर्थात डिक्लेअर झोन तिकडे आहे. एकच धाव. तसे डिसिप्लिनचा जर विचार केला तर नक्कीच प्रथमतः भावाला गावाला मी प्राधान्य देईन, कारण भावाला गावातूनच मात्र कुठेतरी गोलंदाजांवरती रोख लावलं गेलं. कारण त्यापूर्वी आपण पाहायचो की अनेक गोलंदाज फेकी थ्रो गोलंदाजी करायचे, परंतु भावालाची स्पर्धा असली की मात्र त्याच्यावरती रोख लावण्यामध्ये भावाल गावाचा बी पहिला क्रमांक नक्कीच इथे घेईन. आणि तिथून मात्र कुठेतरी चांगलं वलयल मिळालं प्रत्येक गोलंदाजाला आणि त्यानंतर क्लिअर ती गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली. आणि तो संघ आता मात्र आपल्याला सध्या इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय वीरेन स्पोर्ट भावाले. पहा इथे मात्र इन कटर. निलेशला वाटलं की कुठेतरी चेंडू पडले तर बाहेरच्या दिशेने जाईल, परंतु पडल्यानंतर फार चेंडू थोडासा टर्न झाला आणि तिथेच मात्र फलंदाज बीट झालाय. असं वाटतं की फलंदाज आता खेळपट्टीवरती आहेत की नाही असा मात्र या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय, कारण गोलंदाज चेंडू हाताळतोय, यष्टीरक्षक चेंडूला कलेक्शन करतोय. शेवटच्या चेंडूवर एकही धाव मात्र आली नाहीये आणि अशा 3
षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 3 गडी बाद 16 धावा म्हणजे 5.33च्या गतीने आतापर्यंत धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. A1 जोडीने तर हा सगळं पुरस्कृत केलाय, परंतु A1 सारखा इथे मात्र A1 क्वालिटीचा परफॉर्मन्स मात्र पाहायला मिळत नाहीये. सध्या युट्यूबच्या माध्यमातून ते या सामन्याचा आस्वाद घेत आहेत शैलेशजी जाधव आणि गणेशजी पाटील. चला यापुढील जो सामना असेल RD11 किरवली विपक्ष रोशन स्पोर्ट मुठवल. मुठवल संघाचे संघनायक आलेले आहेत RD11. किरवली संघाला सुद्धा विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी या. चला वेल थोडस कमी खर्च करा. शेवटचं षटक आहे पहिल्या डावातील आणि गोलंदाज अमोल आता मात्र या ठिकाणी सज्ज होतोय. आतापर्यंत संत गतीने धावा पाहिल्या पण फक्त 16 धावा 3 षटक म्हणजे 18 चेंडूचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये अमोलचा वापर केला जातोय आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र पाहू शकाल अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला तिथे मात्र पेक केला होता, परंतु वायडिश मिडॉनला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी आणि अजून एक धाव तिथे मात्र जोडली जाईल. 17 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. जी सुरुवात कैलासने दिली त्याच्या पावलावरती पाऊल विनोदने सुद्धा मात्र चांगला स्पेल हाताळला. त्यानंतर आपण पाहिलं राहुलने सुद्धा कमालीचा षटक तिथे मात्र हाताळला आणि आता मात्र अमोलची वेळ आहे की फलंदाज अमोलवरती हल्ला चढवतील का. क्षमता तर दोघांकडे आहे. एकीकडे पाहिलं तर पंकज आहेत, दुसरीकडे निलेश आहेत. अतिशय पहा चांगल्या पद्धतीने माती भीती लावून तो मात्र पूर्णपणे सज्ज झालाय त्या ठिकाणी निलेश पाटील. परंतु निलेश पाटील सास पडतोय. आतापर्यंत त्याचा खेळ जर पाहिला तर एकूण त्यांनी चेंडू फेस केले 6, त्यापैकी 4 डॉट चेंडू खेळला आणि फक्त 3च धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. जसं नाव आहे तसं कार्य मात्र पाहायला मिळत नाहीये आणि मी नेहमीच सांगतोय की जसं आपण बोलतोय तसं करणं थोडंसं कठीणच असतो आणि ते कठीण कार्य सध्या निलेश पाटील आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. वर पिच चेंडू होता परंतु लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह चेंडू मात्र मिडविकेटला मात्र ट्रॅव्हल झालाय. थोडीशी मिस फिल्डिंग परंतु एकच धाब्यावरती त्या ठिकाणी समाधानी कारण पंकजला स्ट्राईक हवी होती आणि आता मात्र स्ट्राईक एंडला तुम्हाला पंकज हा फलंदाज पाहायला मिळेल. धाव फलकावरती 18 धावा. हाय गोलंदाजी अटॅक आहे वीरेन स्पोर्ट भावाने संघाचा आपण विचार केला तर 4ही गोलंदाजांनी चमकदार बहारदार कामगिरी मात्र इथे पाहायला मिळाली आणि असं पहिली इनिंग आहे की आतापर्यंत कुठलाही फलंदाजाने सीमारेषा ओलांडली नाहीये, परंतु तो प्रयत्न करतोय पंकज पाटील मात्र मोठा फटका सजवला. मिस टायमिंग चेंडू हवे डीप प्रोटेक्शन पुन्हा झेल ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये झेल ड्रॉप आणि फलंदाजाला जीवनदान. 2 धाबा तिथे मात्र पलून पूर्ण गेल्या. थोडासा निराश आहे नागेश आणि पाहू शकाल थोडासा निराश झाला चेहरा विनोदचा सुद्धा आपण पाहिला कारण की सहज सोबत झेल होता त्या ठिकाणी. पण तो असं वाटतं की सूर्याची किरण त्याच्या डोळ्यावरती आली असावी, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलाही कारण तुम्ही सांगू शकत नाहीये. पुन्हा फुल टॉस मिस टायमिंग पुन्हा चेंडू हवेत. आता नागेश चेंडूच्या खाली आहे, चूक करणार नाहीये आणि अशा रीतीने मात्र या ठिकाणी पंकज पाटीलचा सुद्धा केल्याचा अंत होतोय. लागणारा 4था धक्का या ठिकाणी A1 जोडी या संघाला.
दडपण असतो त्यावेळी मात्र त्याच्याकडून चुकीचे फटके पाहायला मिळत असतात तरी ती चूक पंकज पाटील जी पाहिली आपण. प्रेशर होता, प्रेशरमध्ये स्ट्रोक त्याने केल्याचा प्रयत्न केला आणि पाहू शकाल या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला मात्र नागेशने कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. पहिली सफलता अमोलच्या अकाउंटमध्ये पाहिली आपण. 4 गडी आतापर्यंत एवन जोडी आमनेपाडा संघाने गमावले. ओ इथे मात्र लास्ट डिलिव्हरी ऑफ फर्स्ट इनिंग ती सुद्धा मात्र निर्धावाने मात्र या ठिकाणी संपन्न झाली. म्हणजे एकूण 24 चेंडूचा खेळ पाहिला आपण आणि 24 चेंडूमध्ये एवन जोडी आमनेपाडा संघाने फक्त आणि फक्त 21 धाबा जोडल्या. 4 गड्यांच्या मोबदल्यात 22 धाबांचं लक्ष्य आहे. छोटस लक्ष्य आहे परंतु क्रिकेटचा खेळ आहे, काही घडू शकेल. यात 22 धाबांचा मात्र संरक्षण इथे मात्र आमनेपाडा संघाच्या वतीने केला जाईल का की पाहूया की विरेन स्पोर्ट बाबाळ सगळे किती षटकामध्ये हा लक्ष्य इथे मात्र पूर्ण करेल. तत्पुरती जाऊया आपण पुढील सामन्याचे नाणेफेकी. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल RD11 किरवली विपक्ष रोशन स्पोर्ट मुठवल. मुठवल संघाचे संघनायक आलेले आहेत. RD11 किरवली संघाला एक ऑफिशियल कॉल आहे की आपण त्वरित या नाणेफेकीसाठी जर दुसऱ्या इनिंगचा जर चेंडू जर पडला गेला मैदानाच्या आतमध्ये तर तुमच्या संघाला 3 धाब्याने पॅनलाइज केला जाणार आहे. पहा लगेचच आता मात्र या ठिकाणी वेगाने आले संघनायक.
मिसटायमिंग होता. प्रॉपरली फिल्डर बॉल खाली आले, फिल्डरने कॅच स्वीकारली गेली आणि पहिला विकेटचं पतन या ठिकाणी होत असताना या 21 धावांना खरं तर डिफेंड होऊ शकतात. त्यासाठी चांगली बॉलिंग पॉवर प्लेमध्ये होणं गरजेचं. त्यासाठी मयुरेशने आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी उचलली. मयुरेशने बॅटिंग करत असताना धावा जर आपण पाहायला गेल्या तर फक्त बनवल्या होत्या 4. त्या अनुमानाने एक चांगला बॉल त्याने मैदानाच्या आतमध्ये पिच केला गेला नागेशसाठी. नागेशला प्रवृत्त केलं मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी आणि प्रॉपरली मिड विकेट झोन मध्ये आपण त्याची झेल बघितली जिथे नागेश बाद झालाय. 21 रोखायचे त्या अनुमानाने आपण बघितला पहिला फलंदाज नागेश बाद झालाय आणि आता नॅट नंबर 3 वरती आलाय राहुल. त्याच्यासाठी नागेश तयार. ओव्हर द स्टंप, लेंथ वरती बॉल, हार्ड लेंथ होती. बॉल मागे चालला. विकेट किपर असं वाटलं की हातामध्ये बॉल पडलाय की काय, परंतु डी झोन मध्ये हा बॉल गेलाय. अन्यथा इथेही धोका घडू शकला असता, राहुल बाद होऊ शकले असते. एक महत्वाची विकेट जेव्हा तुमच्या बॉलिंग मध्ये असताना येते ना, तेव्हा नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी तुम्हाला खरं तर भरपूर साऱ्या गोष्टी अशा असतात की त्या प्रवृत्त करत असतात. तुमचा प्रोत्साहन वाढलेला असतो. इथे प्रोत्साहन वाढला, हार्डलेन वरती बॉल टाकला, खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला उजव्या हाताच्या खेळाडूसाठी तो बॉल टाकला होता आणि राहुलने सिंगल या ठिकाणी प्राप्त केली आहे. आता ही हार्ड लेंथ, आताही बॉल चाललाय मागे. या खेळाडूकडे खरं तर गती चांगली आहे. बॉलला उसळी देण्याची ताकद या गोलंदाजामध्ये आहे. हा बॉल जास्त उसळीचा होता, तेच पंचांनी निदर्शनात आणलं. त्यालाही सांगितलं गेलं, त्यालाही दिली गेली वॉर्निंग की याच्या नंतर तो बाउन्सर अतिरिक्त बॉल हाताळू शकत नाही. तब्बल आपण बॉलचा विचार करूया. या षटकामधले बॉल समाप्त झालेत. 5 बॉलमध्ये फक्त 6 धावा आणि महत्वाची एक विकेट मिळवली आहे, ती म्हणजेच मयुरेशनं. शेवटचा बॉल होता, पडल्यानंतर वळण दिला या बॉलला. अशा प्रकारे पहिल्या ओव्हरची समाप्ती झाली. पहिल्या ओव्हरमध्ये एक गडी दगावल्यानंतर टीमची धावसंख्या 6, जिथे 21 धावसंख्येचं लक्ष डिफेंड करायचं आहे संघ आमनेपाडाला. या धावसंख्या डिफेंड होऊ शकतात, कारण आई बापाचं छत्र डोक्यावरती नसताना बराक ओबामा जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, बहिणीचे दागिने गहाण ठेवून एपीजे अब्दुल कलाम जर भारताचे राष्ट्रपिता होऊ शकतात, स्टीफन हॉक शरीराची कोणत्या प्रकारची हालचाल नाही तरी पण विविध शोध लावू शकतात, आणि नेल्सन मंडेला जर अनेक वर्ष तुरुंगवास भोगून सुद्धा जेलमधून बाहेर आल्यानंतर शांतीचा संदेश देऊ शकतात, तर या 21 धावा डिफेंड का होऊ शकत नाही. मी कॅमेरामॅनला विनंती करेन की जी टाकी आहे मैदानाच्या बाहेर, त्या टाकीला जरा फोकस करा आणि त्याच्यावरती ज्या पारंब्या आहेत ना मित्रांनो, त्यांच्याकडे बघा. यशाचा जो रस्ता असतो ना, तो भरपूर कठीण असतो, परंतु तो कठीण रस्ता जर आपल्याला सर करायचा असेल ना, तर ह्या ज्या पारंब्या वरती गेल्यात ना, त्यांच्यासाठी फक्त संयम गरजेचा असतो. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये संयम ठेवा. तुम्ही जरी असं मैदानाच्या आतमध्ये जर दाखवत असाल की मी पराभवाच्या भीतीने माघार घेणार नाही, तर त्या पराभवाच्या भीतीने माघार घेण्यामागे ना तुमचं एक कारण असलं पाहिजे, तो म्हणजेच तुमच्यामध्ये असलेला संघर्षाचा वाटा. कारण जेव्हा तुम्ही विचार करता ना तुम्ही पराभूत व्हाल, तर डेफिनेटली तुम्ही पराभूत व्हाल, परंतु तुम्ही असं जेव्हा विचार कराल ना की मला जिंकायचं आहे, तर डेफिनेटली तुम्ही जिंकाल. त्याच्यामुळे या 21 धावा डिफेंड होऊ शकतात. त्यासाठी बॉलिंग चांगली झाली पाहिजे टीम आमनेपाड्याची, आणि सध्या तरी त्या स्टेजला जरूर पाहायला मिळतोय. बॉलर तिथे स्किट झाले. मी विनंती करेन की पाण्याची मागणी असेल तर मैदानाच्या आतमध्ये पाणी आपण जेव्हा इशारा करू तेव्हा पाठवणार आहोत. कारण बहुतांश वेळा आपण भिवंडी विभागामध्ये सचिन सर काय बघतो, कल्याण डोंबिवली विभागामध्ये शेना मातीने सारवलेली अर्थातच मातीची विकेट असते, आणि भिवंडी विभागामध्ये सिमेंट विकेट. त्याच्यामुळे आता सध्या तरी ना भरपूर सारे खेळाडूंना हार्ड ग्रिपचे शूज यूज करत असतात. त्याच्यामुळे हार्ड ग्रिपचे शूज यूज केल्यामुळे सिमेंट विकेटमध्ये आपण स्किट होताना भरपूर सारे खेळाडू बघितलं. स्किट झाला खेळाडू, परंतु त्या ठिकाणी आली सिंगल, आणि सिंगलने टीम पुढे जात असताना यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुलचा फटका अनसक्सेसफुल की सक्सेसफुल ते पाहावे लागेल, परंतु अनसक्सेसफुल. फिल्डर आले, बॉल खाली, घेतली गेलेली कॅच, फलंदाज इथनं होईल बाद, लागेल. पुल करण्याचा प्रयत्न होता, बॉल हवेमध्ये मिसटायमिंग, सफलता मिळाली आर्यनला. बॉल खेळत होता राहुल, ज्या राहुलच्या बॅटमधून आपण फक्त सिंगल बघितली. बॉल हवेमध्ये असताना तोही बॉलकडे बघत होता की ही विकेट गेली तर कदाचित या 21 धावा आपल्याला चेस करायच्या, त्या धावा कुठेतरी कठीण होतील. खरं तर पराभवाच्या भीतीने माघार घेणं हे सर्वात धोकादायक असतं, कारण पराभवाच्या भीतीने माघार घेण्याची वृत्ती तुमची लढण्याची क्षमता संपवते. म्हणून सुजल असं म्हटलं जातं की जो लढू शकत नाही तो कधीच जिंकू शकत नाही. इथनं लढतीये टीम आमनेपाडा. जरूर धावसंख्या कमी त्यांनी बनवल्या, तरी त्या धावा डिफेंड करण्यासाठी चांगली बॉलिंग हवी आहे. ते सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला घेताना पाहायला मिळतंय.
पहिलं षटक फक्त 6 धावसंख्येचं राहिलं होतं आणि आता पहिल्याच खरं तर ओव्हर मधला जो कमबॅक होता ना तो कमबॅक आता सेकंड ओव्हर मध्ये आर्यन कंटिन्यू ठेवत असताना नवीन मैदानाच्या आतमध्ये गेलेला फलंदाज विनोद, ज्या विनोदने ओव्हर नंबर हाताळली दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने कमबॅक केला होता, परंतु त्याच विनोद आता क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय. चांगली रंगलेली मॅच. आर्यन बॉल ट्रॅकवरती होते तयार. राऊंड द विकेट, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर चेंडू ठेवण्यात आला. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. टीमचे धावफलक आता 1 ने पुढे सरकेल, जाईल 8 वरती पोहोचेल. 21 धावसंख्येचं लक्ष्य असताना आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये गरज आहे फक्त 13 धावसंख्येची. या 13 धावा डिफेंड होऊ शकतात, कारण या क्रीडांगणावरती 19 धावा डिफेंड झालेल्या आहेत. बहुत यार. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा ऑफस्टम वरती पाचारण केलं गेलं. इन्व्हिटेशन दिलं ऑफस्टम वरती खेळण्यासाठी, परंतु फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला सेकंडचा कॉल नॉन वरती फेकी चुकीच्या एंडला आणि थोडीशी लेट आली. त्या कारणास्तव आपण बघत आहोत या बॉलवरती धावा 2 मिळाल्या गेला. स्वतःला खरं तर आधीच सेट केलं होतं. ऑफस्टम वरती बॉल कट केला, डीप मध्ये प्रोटेक्शन पाहिलं गेलं तर एक्स्ट्रा कव्हरला तुम्हाला फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि त्या अनुमानाने 2 धावेने टीमचं धावफलक 10 या आकड्यावरती, म्हणजे अजूनही 11 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. राऊंड द विकेट अँगल क्रिएट करायचा होता. राऊंड द विकेटने कदाचित वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. याच्या अगोदर जर आपण पाहिलं ना तर मयुरेशला पाहिला, मयुरेशने पूर्णपणे ओव्हर द विकेटने बॉलिंग केली, डावकुऱ्या हाताच्या बॅट्समन साठी सुद्धा. परंतु समोर उजव्या हाताचा फलंदाज आहे, राऊंड द विकेटने बॉलिंग करतायत आणि 2 चेंडू या षटकामध्ये डबल वाईट बॉल आल्यात. यावेळेला ऑन साइडला बॉल चालला. फिल्डर थोडेसे संभ्रमात होते, आधी मागे गेले त्याच्यानंतर पुढे आले, परंतु तो इम्पॅक्ट पडला गेला. तो म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या टीम वरती इम्पॅक्ट वेगळा पडला गेला, टप्पा पडला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या बॉल वरती आलाय चौकार. बॉल वरती व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव तुम्ही पाहिली. लक्ष कमी करण्याचा प्रयत्न होता, परंतु तो कमी होत नाही, वाढत चाललाय. यावेळेला ऑन साइडला ताकदीचा वापर तर जरूर आहे. फिल्डर फक्त पाहत राहतील, कारण बॉल मध्ये अगदी पाहिलं गेलं तर कनेक्टिव्हिटी बॅटची सुंदर पाहायला मिळाली आणि हा षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने जर आपण बघितला गेला तर सामना झाला फिनिश. 21 धावसंख्येचं टार्गेट हे कंप्लीट केलं गेलं, ते म्हणजे 2 ओव्हर मध्ये 2 ओव्हर ठेवत असताना हा सामना जिंकतोय वीरेन स्पोर्ट्स भावाले.